संजय राऊत म्हणतात की या अर्थसंकल्पात राज्याला भोपळा मिळाला आणि याची चवदार भाजी मुख्यमंत्र्यांना गोड लागते असं ते म्हणतात. ते पाठवून द्या ना संजय राऊत भाजीने, ते पाठवून द्या तुम्ही, त्यांचा व्हॉट्सअप नंबर देतो तुम्हाला. ते झोपून उठलं का निगेटिव्ह काय, एकदा मानसिकता निगेटिव्ह झालेल्या व्यक्तीची तो सकाळपासून झोपेपर्यंत निगेटिव्ह होता, त्यांना तो आरसा तसा दिसतो. कधीतरी कुठल्या तरी विषयाची अशा लोकांनी तालीम जर केली तर लोकांची इंटिग्रिटी वाढते. तर लोकांना माहिती आहे निगेटिव्ह बोलणार आहे टीव्ही सुरू झाली की, त्यामुळं ते काही आता लोक सिरियस घेत नाही. मी एवढं सांगितलं आपल्याला की हे महाराष्ट्राच्या घराघरामध्ये आम्ही पोहोचवणार, केंद्र सरकारने काय दिलं. त्यामुळं त्यांना आता एक दिवस बोलतील, दुसऱ्या दिवशी ते खालती कबूल करतात, खालती सर्व कबूल करतात. खूप चांगलं बजेट आहे, खूप चांगलं मांडला गेला आहे, खूप चांगल्या पद्धतीने महाराष्ट्राला जुळाला आहे. पण ते जाहीर तारीफ कशी करणार आहे, त्यांना पक्ष त्यांच्या दुकानदार चालवायचे. अजितदादांचे जवळचे आमदार जे अमोल मिटकर यांनी आरोप केला आहे की अजितदादांचा 100% घात झाला. ठीक आहे, त्यांची मागणी आहे, राज्य सरकारने चौकशी लावलेली आहे. सर्व मला माहिती आहे की सर्व केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालय या ठिकाणी चौकशी करत आहे. त्यांची मागणी आहे, चौकशी केंद्र सरकार करेल, राज्य सरकार करेल. पण मला जी काही महाराष्ट्राची संस्कृती आहे, आपलं जे संस्कार आहे, असं कधी महाराष्ट्रामध्ये घडू शकत नाही. आणि अजितदादा हे खऱ्या अर्थाने इतके लोकप्रिय आणि इतके जनप्रिय नेते आहेत की आम्ही सर्व अजूनही दुःखात आहे. त्यामुळं अशा पद्धतीचं ठीक आहे, त्यांची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मागणी याचा विचार करू. तर चौकशी होईल, चौकशी तो ब्लॅक बॉक्स सर्व येतात, कशामुळे झालं, काय झालं, कुणामुळे झालं, कशामुळे झालं, सर्व असतात. त्यामुळे सर्व चौकशी होईल. याच्यापूर्वी सर तसा घटस्फोट केला होता की अजितदादांचा आणि शिंदेचा गेम होईल, त्यानंतर अशा घटना घडते. असं आहे, या महाराष्ट्राला कलंकित करू नका, या महाराष्ट्राला राजकारणाकरता इतकं खाली देऊ नका की महाराष्ट्राची परदेशात जाईल. अशा पद्धतीने विधान करणे म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कार संस्कृती घालायला लागणे आहे. त्यामुळं असं कोणी विचार करू शकत नाही महाराष्ट्रामध्ये. लहानशा पोरांनाही पडत नाही 8व्या वर्गाच्या असे विचार करणे, असे शब्द काढणे तोंडातून. नाना पटोले जरा वैचारिक विचार करतील असं मला वाटतं.